वर्षभर आंबा खायला सगळ्यांनाच आवडेल मैत्रिणींनो। आणि आज आपण एक स्पेशल करणार आहे की आंब्याचा सीझन सुरू आहे, तर हे आंबा कसा स्टोर करायचा, आंब्याच्या फोडी ते आपण बघूया। आंब्याच्या फोडींचे उपयोग आपल्याला आंब्याचे माहितीच आहेत। तुम्ही दिवाळीमध्ये फ्रूट सॅलडला वापरू शकता, तुम्ही मँगो शेक करू शकता, आम्रखंड करू शकता आणि अगदी फ्रेश असा हा आंबा मस्त कसा ठेवायचा ते पाहूया। याचा सीझन सुरू आहे आणि आपल्याला आंबे सगळ्यांनाच आवडतात आणि वर्षभर आंबा कसा खाता येईल असं आपल्याला वाटतं। त्यामुळे आपण आंबा जेवढ्या पद्धतीने सोप्या स्टोर करून ठेवू शकतो तसा ठेवायचा आहे। तर हा आपल्या आंब्याच्या फोडी करायच्या आहेत। तिथे आपला एक ऑलरेडी व्हिडिओ आहेच मँगो पल्पचा। सगळे आंबे आपण हे तर धुवून घ्यायचे स्वच्छ पाण्यामध्ये, मुद्दाम ठेवले तसे पाण्यामध्ये सगळे धुवून घ्यायचे आहेत। ताजे आणि घट्ट पिकलेले आंबे पाहिजेत बघा। हापूसचा आंबा हा असा पिकलेला आहे। सगळे असे मी धुवून पुसून घेणार आहे। आपण आता सगळ्या आंब्यांची अशी सालं काढून घ्यायची आहेत। हा पण आंबा स्टोर करायचा आहे आपल्याला, त्यासाठी अशी सगळी ही सालं ओढून काढायची। तुम्ही अशी सालं काढायच्या कटरने काढत बसला तर ती जाड निघतात। आंब्याची अशी सालं अगदी इझिली निघतात। आपला मँगो पल्पचाही तुम्ही वर्षभर कसा करायचा तोही व्हिडिओ पहा। त्यानंतर साखर आंब्याचा आहे, पण बऱ्याच जणांना हवा होता असा हा व्हिडिओ म्हणून आपण करत आहे। सगळे हे मी काढून घेते। पूर्ण पिकलेला आंबा मे अखेरीस मिळतो, अशा ह्याच्या आता फोडी करायच्या आहेत। अशा ह्याच्या आपण फोडी करून घ्यायच्या सगळ्या आंब्याच्या। तुम्हाला पाहिजे त्या साईजमध्ये करा, काय तुम्हाला छोट्या हवे असतील तर तुम्ही छोट्याही करा। अशा मी सगळ्या फोडी करून घेत आहे। हा रोज तुम्ही राहिलेला बाठीचा स्टोर करताना वापरला तरीही चालेल। बस आता या सगळ्या फोडी करून झालेल्या आहेत। यावरती आपण एक साधारण 4 चमचे साखर घालायची आहे। तुम्ही करून ठेवा आणि कसं वाटतंय ते मला नक्की सांगा। आणि जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। हे बघा असं हे सगळं मिक्स करायचं आता। ही साखर आपण प्रिझर्वेटिव्हमुळे घातली आहे। आपल्या ह्या फोडी साधारण 8-1 महिने तरी आरामात राहतात। जाड प्लॅस्टिकच्या पिशव्या घ्या, डब्यात ठेवल्यात तरीही चालेल। तुम्हाला पाहिजेत तेवढ्या फोडी तुम्ही ठेवत जावा। मी अर्धा फोडी अशा ठेवत असते, म्हणजे वापरताना बरं पडतं। आणि हे आपण एका डब्यामध्ये व्यवस्थित ठेवायचे आहे। अशा या सगळ्या पिशव्या आपण भरून एका डब्यामध्ये भरून जिथं बर्फ होतो त्या कप्प्यामध्ये, म्हणजेच डीपर फ्रीजच्या डीपरमध्ये हा डबा ठेवणार आहे आणि तो अगदी 8 महिने आरामात राहतो। तर तुम्ही नक्की करून पहा आणि आवडला तर नक्की लाईक ही करा।